नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडी भरून आलोय आता चिकमंगळूर। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेत। आपण चिकमंगळूरला आहे। आता मिल मध्ये भरण्यासाठी आले। गाडी लावली लोडिंगसाठी। भरपूर गाडी झालेली, माल रेडीच आहे। देऊगावचा लोड आहे आपला। तर बघूयात आता किती वाजता वगैरे। मित्रांनो, मागचे व्हिडिओ आपण सगळे अर्धवटच टाकले। त्या दिवशी आपण टिंबर मार्केटला खाली करायला गेलो, त्याच्यानंतर त्या दिवशी गाडी वगैरे सकाळी खाली झाली, पण लगेच आपल्याला कांद्याचं लोडिंग होतं। मग तो कांदा वगैरे लोड केला आणि काल गाडी खाली केली कांद्याची। काल रात्री आम्ही साधारणपणे 6-7 वाजता चिकमंगळूरला पोचलो। चिकमंगळूरला पोचल्यानंतर आपल्या पुढे एक 12 टायर गाडी होती, अजून एक आपली गाडी आणि एक मुबारकची पण गाडी होती। पण 2 गाड्या हल्ल्या 12 टायर। मुबारकला काय लोडिंगचं भेटलं नाही। भेटायचे चान्सेस होते, पण 12 वाजेपर्यंत जर काय झालं तर होऊ शकतं, नाही तर काय सांगता नाहीत। त्याच्यानंतर आता बघू काय होतं। आज तर गाडी 100% लोड होणार, कारण की आज जर नसती झाली तर उद्या रविवार आहे, त्याच्यामुळं मग डायरेक्ट आपण सोमवारवर गेलो असतो। पण नशिबाने गाडीला आपला माल भेटला, कारण की गावातल्या गाड्या होत्या। पण ट्रान्सपोर्टवाल्याने आपल्याला फोन करून सांगितलं की तुम्ही डायरेक्ट मिलमध्ये भरण्यासाठी जावा, आहे देऊगावचा माल। थोडा रेट कमी झाला, देऊगावचाच 1900 रुपये आपल्याला रेट लागला। रेटचं जरा बोंबाबोंब होतं। मागच्या साईडला मिल आहे आणि कांदा भरल्यानंतर प्रॉब्लेम झाला मित्रांनो। कंटिन्यू आलो त्या रात्री पण चिकमंगळूरवरून भरून गेलो। मार्केटला खाली करण्यात फार वेळ गेला आणि ते लोहानगरमध्ये लोकल जरा पोरं त्रास द्यायला लागलेत। आता पार्किंगचे पैसे वगैरे भरपूर घेतात आपल्या गाड्यांवाल्यांकडून, 200-200 रुपये। परत बाहेरच्या गाड्या असल्या तर त्यांच्या मनाला वाटत तेवढे पैसे घेतात जरा। आता भरपूर म्हणजे आपल्याबरोबर 3-4 गाड्या होत्या तिथे खाली करायला, सगळ्यांकडून पैसे घेण्यात आले। दादागिरी वगैरे करून पैसे लुटालूट चालू आहे सध्या तिथं। फार मध्ये भरपूर वर्ष झालं बंद झालं, पण आता परत एक साधारण 1-2 महिने झाले परत तिथं चालूच आहे। कधी कधी येतात, कधी कधी नाहीत, असं चाललं आहे। तर बघू आता काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे, काहीतरी कुठंतरी तक्रार करायला पाहिजे, कारण की हे निष्कारण गाडीवाल्यांना त्रास आहे। बघू आता काय होतं आणि पुढे। आता नशिबाने आपल्याला तिथला माल नाही भेटला, तिथला माल परत जर भेटला असतं तर काहीतरी ॲक्शन तर घ्यायला लागलं असते। भांडणं नाही करू शकत, कारण की मित्रांनो आपलं कायम तिथं चालायला लागतं। भले आपलं लहानपण सगळं त्या एरियातच गेलेलं आहे, पण तिथं भांडणं करून उपयोग नाही, कारण की आपण एकदा भांडणं करू ते तर दररोजच तिथंच असतात पोरं। त्यामुळं भांडणं वगैरे काय नाही। बघू ते त्यांचे कोण जे मेन वगैरे असतात ते त्यांच्याशी एकदा जाऊन बोलायला लागेल काय ते एकदा, आणि त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम वगैरे सॉल्व आहे। ते मागं मिल दिसते, इथं आपली गाडी लोड होते बघा, मागं दिसते गाडी। कुंदनशेठ गाडीत बसलेत, तर बघूयात आता किती वेळ लागतो काय। नाश्ता वगैरे ऑफिसचे इथं नच करून आलतो कुंदनशेठ, आता नाश्ता करून आलेत। इथं एक मागं त्या साईडला टपरी आहे, तिथं पण जेवण वगैरे भेटतं, पण ती अजून चालू नाही झालं। तर बहुतेक लवकर होईल, माल रेडीच आहे, 5-6 वाजेपर्यंत झालं तरी चालेल। तर बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो आणि काय होतं ते। 4 वाजले संध्याकाळचे। समोर गाडी दिसते मित्रांनो, आपली गाडी भरून झाली आपली। टपरासाठी थांबले, कुंदनशेठ गेले टपरासाठी। ह्या मिलमध्ये पहिल्यांदाच आलो, एवढं वर्ष झालं इथं येतोय, म्हणजे ह्या लाईनमध्ये पहिल्यांदाच आलो। ह्या मिल सगळ्या नवीन आहेत। त्या साईडला ही दुसऱ्या मिल आहेत, 3 मिल आहे एका बाजूला। ही या साईडला ती प्लायवूडची कंपनी आहे, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असताल। ह्याच्या पलीकडच्या साईडला आपण भरायला भरपूर वेळा गेलोय, पण ह्या मिलमध्ये पहिल्यांदाच आलो।
आतापर्यंत कधी नव्हती भरली या मिलला आणि फास्ट भरलेली आहे गाडी, एकदम फास्ट भरून सोडलेली आहे त्यांनी. टपाल घ्यायचा आणि निघायचा. आता जेवण वगैरे झालेलं नाही मित्रांनो, सकाळी नाश्ता करून आलतो, त्याच्यानंतर जेवण काय केलंच नाही, थोडा 2 तास झोपलो होतो. आता लवकर सुट्टी तर लवकर जाता येईल, जेवढं लवकर जाऊ तेवढं बरं. देऊगावचा माल आहे आपला. समोर गाडी कांद्याला ओपन केली होती, त्याच्यामुळं ओपनच आहे गाडी. बघू शकता समोर गाडी दिसते. कुंदन शेट गेले टप्पाला आणायला. तर जाऊयात मित्रांनो, आता पहिले जेवण करूयात कारण की भूक लागली आहे फार. मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजले, गाडी भरून आलोय आता. चिकमंगळूर वगैरे क्रॉस केलं आम्ही. जेवणासाठी थांबलोय कारण की दुपारी जेवलो नव्हतो आम्ही दोघं पण. जेवणासाठी थांबलेलो आहे आणि शेटने सांगितलंय मसाला डोसा. मी खाणारे अंडा थांबवले कारण की अंडा राईस खायचा होता, पण जिथून आम्ही आलो तिथे रेग्युलर जिथं खातो तिथे गाडीच नव्हती, त्याच्यामुळे बसलोय. आता निघूयात. लवकर सोडलेलं आहे 5 वाजता, म्हणजे 5:30पर्यंत इथून निघू. जेवढ्या लवकर पोचता येईल तेवढ्या लवकर पोचतो. मित्रांनो रात्रीचे 11:30 वाजलेत. देवल धाबायला आलो आहे आता मी, म्हणजे जेवण वगैरे झालंय. आता निघते. आता कुठं झोपायचं वगैरे काय प्लॅनिंग नाही, पण जितकं जाता येईल तितकं जाऊयात कारण की उशीर झाला. मध्ये आधी तरी कुठं टाइमपास वगैरे नाही केला, कंटिन्यू चालत आलोय. त्या साईडला शेट आहेत, मागच्या साईडला. जेवण केलं आत्ता एवढ्यातच. आता निघूयात मित्रांनो. आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच समाप्त करतो कारण की हा व्हिडिओमध्ये काय एवढं काय दाखवण्यासारखं नाहीच आहे. कारण की ह्या मागच्या ट्रिपला मी लाकडं भरून गेलतो, त्याच्यानंतर घरी पण जाता नाही आला. कांदा असल्यामुळं घरी थांबता वगैरे नाही आलं, घरी गेलोच नाही, तसंच निघालो. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.